राज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आद्य शिक्षक शिक्षिका ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर समतेचे संस्थापक ज्यांनी समानता स्थापन केली ते राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। वेळ खूप झालेला आहे, मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिलेली आहे। सर्वच वक्ते चांगल्या पद्धतीने बोललेले आहेत, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। जी धम्म यात्रा होती त्या धम्म यात्रेमधील सर्वांनी आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। खऱ्या अर्थाने आपली धम्म यात्रा ही सफल झालेली आहे। तर या सर्व धम्म यात्रेवरून येणाऱ्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। खरं तरी ही ट्रिप जात असताना मी स्वतःही ती अनुभव करत होतो। माझी मिसेस आपल्या नेहमी संपर्कात होती आणि तुम्ही कुठे आहात, काय करत आहात, व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याच्या माध्यमातून एकमेकाच्या संपर्कात होता। खूप आनंद वाटतोय। खरं तर ही यात्रा जी आहे ती तुमची बाह्य यात्रा झाली, तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडली, एकमेकांची काळजी घेतली, एकमेकांच्या मनामध्ये सहकार्याच्या भावनेने एकमेकांची मनं जिंकली आणि खरं तर हेच धम्मयात्रेचा उद्देश होता। एकमेकाला समजून घेणं, मैत्रीभाव स्थापन करणं बुद्धांचं तत्वच आहे, मैत्रीभाव। तर हा मैत्रीभाव तुमच्या मनामध्ये जागृत झाला। आता ही मैत्रीभाव जागृत करण्यामध्ये लोंढे साहेब आणि माझी बहीण ज्योती यांनी आपला ही संधी उपलब्ध करून दिली, सहकार्य केलं। खरं तर आपल्या समोर महामानवांचे आदर्श आहेत, पण आपल्या पुढे आपल्यातलेच काही आदर्श असतात। त्यापैकी हे जे मोठे लोक कसे होतात, शून्यातून हिरो कसे होतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे लोंढे साहेब आहेत। मी त्यांच्या कासारी गावाला नेहमीच जाऊन आलेलो आहे। ते गाव बघितलं, अतिशय दुर्गम भागामध्ये एक खेडेगाव आणि त्या खेडेगावमध्ये हे लोंढे साहेब राहतात। त्यांचं प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत मला वाटतं त्या कासारी गावामध्ये झालं आणि हे 3 भाऊ आणि उच्च पदस्थ आहेत। एका खेडेगावातली माणसे इतकी उंच भरारी घेऊ शकतात आणि लोकांसमोर आदर्श स्थापित करतात आणि त्यानंतर त्यांचं 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण तिथं झाल्यानंतर ते गोळगावला शिकायला गेले। बार्शी तालुक्यातीलच गोळगाव आहे, तिथं हॉस्टेलला राहिले, तिथंही त्यांनी कष्ट घेतले प्रामाणिकपणे। खूप हालाकीची परिस्थिती, ते कधी कधी ते अनुभव सांगत असतात। अतिशय जिंदादिल आदमी आहे आणि अतिशय जे काय आहे ते सत्य मांडणार, जे काय जगलं ते बिनधास्तपणे मांडणारा माणूस आहे आणि हे मी नेहमीच अनुभवतो। जसं आमचे भारत शिंदे यांनी सांगितलं की ते एक फणसासारखं आहे, बाहेरून जरा कठोर वाटतं ना, आतून त्याचं कोमल असतं। खरोखरच ती प्रचिती मला नेहमीच जाणवते। अनेक लोकांना, अनेक मित्रांना त्यांनी मदत केलेली आहे। त्यांना खरं तर असं सांगणं आवडत नाही, पण मी तर आवर्जून सांगेन। अनेक प्रसंग आले, माझ्या मित्रांवर प्रसंग आले, पण मी त्यावेळेस त्यांना शब्द दिला की असं असं झालेलं आहे, तर ते तातडीने जा, त्याला सांग ऍडमिट व्हायला सांग, जा त्याला सांग ऍडमिशन घ्यायला सांग। अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या अधिकार, खरं तर असं भरपूर कुबेर लोक आहेत, परंतु मदतीचा हात देणारे फार कमी लोक असतात, त्यापैकी हे लोंढे परिवार आहे। खरं तर असा त्यांनी मदत केलेलीच आहे, पण मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। हात घ्यावे म्हणजे काय? आपणही त्यांच्यासारखी मदत करायला शिकला पाहिजे। तुमचा हा बाह्य प्रवास झाला, आता तुमचा हा आत्मिक प्रवास सुरू झालेला आहे। तुम्ही अनेक चांगल्या स्थळांना भेट दिलेली आहे, अतिशय पवित्र स्थान तुम्ही पाहिलेले आहे आणि तुमच्यामध्ये ती आत्मप्रचिती आली पाहिजे की बुद्धांचं जीवन कसं होतं, त्याचा तो अभ्यास तुम्ही केला, जवळून पाहिलं, तर तुमच्यामध्ये हृदय परिवर्तन झालं पाहिजे। धम्म ही
पर्यटनाचीच गोष्ट नाहीये, ती एक आत्म अनुभूतीची गोष्ट आहे. मग यामध्ये काय करायला पाहिजे? आता बुद्धांचा मार्ग तसा पाहायला गेला तर खूप कठीण आहे, हे ना? कठीण. तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध अँड हिज धम्म, है ना, बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक अतिशय कष्टाने, अतिशय अभ्यासपूर्ण असं लिहिलेलं आहे. तर हा जो जीवन मार्ग आहे, बुद्ध धम्म आहे. धम्म म्हणजे काय? जीवन मार्ग आहे, जगण्याची एक पद्धती आहे. आणि ती जगण्याची पद्धती काय असावी हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे पर्यटन करून आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये, जसं बऱ्याच जणांनी सांगितलं की देव अमुक तमुक आहे, खरं तरी परिवर्तन लगेच घडत नाही, जादूची कांडी नाही आहे ना. आणि हे इतके दिवसाचे खेळ आपल्या डोक्यात ठोकलेले आहेत, ते निघता निघत नाही आहेत. परंतु ते खेळ थोडे तरी हल्ले असतील ह्या धम्मयात्रेत, हे मला पूर्णपणे जाणीव आहे. पूर्णपणे निघतील, पण त्याला थोडासा वेळ लागेल. मित्र हो, आपली विवेक बुद्धी नेहमी जागृत ठेवत चला. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय. मी हिंदीचा प्राध्यापक आहे आणि त्यातला कबीर असं सांगतो, मन हो सूप सुभाय, सार सार घयो थोता दियो उडाय. सुपाचा धर्म काय? सूप काय करत असतं? आपण महिला ज्यावेळेस धान्य पाखडतो त्यावेळेस जे धान्य जे आहे, जे चांगलं आहे, जे सार आहे, जे चांगलं आहे ते आपण घेतो आणि जे कचरा असेल ते बाहेर टाकतो. तसं आपलं मन असलं पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना जे काय योग्य आहे, जे सार आहे, जो अच्छा आहे, त्याचा स्वीकार करत चला. आपली विवेक सद्विवेक बुद्धीने मी जागृत ठेवा आणि योग्य ते, चांगलं ते निवडत चला. आमचा कबीर असं म्हणतो, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, ताते वो चाकी भले पीस खाय संसार. अरे तुम्ही जर देवाची, दगडाची जर पूजा करत असाल तर तुम्ही अख्ख्या पहाडाची पूजा करेल, ज्यातून दगड निघतो आणि त्याचीच मूर्ती बनते. हे कबीर एक अनपढ अशिक्षित माणूस सांगतो. आपण तर सुशिक्षित आहोत, 21व्या शतकात आहोत, कृत्रिम बुद्धिमत्ता येत आहे, एआयचा जमाना आहे. आता ही नवीन बालकं बसलेली आहेत त्या ठिकाणी ना, आणि ही सगळी तुमची पिढी तरुण दिसत आहेत, सगळे डिजिटल परिवार आहे. तुमचा जन्मच हा मुळात मोबाईल वगैरे असे साधनं घेऊन झालेला आहे. आणि मग तुम्हाला किती आधुनिक आणि किती वैज्ञानिक असलं पाहिजे, जगाच्या पुढं, जगाच्या बरोबरीने आपण जगलं पाहिजे. ह्या धम्मयात्रेचा तोच उद्देश आहे की आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपण बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. तिथला समाज, तिथली संस्कृती, तिथली पद्धती याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून आपण काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि शिकलं पाहिजे. तर असं खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी आहे. परंतु आपण ज्या पद्धतीनं ही धम्मयात्रा केलेली आहे, अनेक अशा कटूपण अनुभव येत असतात आणि तेच शिकायचं असतं. आपण घरी काही मुलं असतील की त्यांना चपातीच आवडत असेल, काही ना बाबा वरण भातच लागत असेल जेवणामध्ये, पण आपण तिथं तडजोड करतो, हे ना. आणि हीच तडजोड आपण केली पाहिजे. आणि जीवन हे तडजोडीचंच आहे आणि हे तडजोड केल्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. आपल्या नवरा बायकोचं असू दे, कुटुंबाचं असू दे, मित्रत्वाचं असू दे, हे तडजोडीचंच जीवन असतं. मित्र, मी असं या ठिकाणी सांगेल की आपण ह्या धम्म यात्रेत अत्यंत प्रभावी झाला. अनेक वक्त्यांनी अगदी जोरजोरात भाषणं केली आहे ना, आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, आता मी पूर्ण भारावून गेलेलो आहे आणि इथून पुढे मी बौद्ध धम्माशिवाय दुसरं काहीच करणार नाही. सकाळी उठलो की त्यापासून धम्म वंदना, झोपेपर्यंत धम्म धम्म धम्मच करत राहणार, इतकं आपण प्रभावी होतो. आणि नंतर ही भाषणं संपली, घराकडे निघालो की आपण हळूहळू विसरायला लागतो, हे ना. मग ते धम्मयात्रा ह्या सुद्धा आपल्याला हळूहळू विसरून होतो. मी या ठिकाणी या निमित्ताने सांगेल की आपण जे प्रभावित झालेला आहात तो प्रभाव तुमच्या मनावर कायम रुजवा, कोरा. जसं एखादा आता क्रिकेट मॅच चालू आहे, जे क्रिकेट मॅच असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. बुद्धांनी सांगितलंय की लोभ, मोह, माया आहे ना, याच्यापासून जो अलिप्त राहतो तो करसुके. दुःख कशामुळे निर्माण होतं आणि दुःख निवारणाचे कारण काय, ह्याच्या मी काय खोलवर जाणार नाही. अतिशय सुंदर पद्धतीने आमचे मामा आदरणीय कुमार नलवडे मामा यांनी आपल्या पुढे विचार केले. एक अनुभव
संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. मी तिथं